हॅलो, कसे आहात? किचन आयच्या मध्ये आपलं स्वागत. आज आपण करणार आहोत बीट पुरी, तिखट चमचमीत. त्यासाठी साहित्य: गव्हाचं पीठ 1 वाटी आणि ज्वारीची 1 वाटी. आता आपण याच्यासाठी बाकीचे साहित्य बघू. अद्रक लसणची पेस्ट, लाल मिरची पावडर, हळद, मीठ, तीळ, ओवा, धने पावडर, जिरे पावडर, कोथिंबीर आणि एक बीट मध्यम आकाराचं किसून घेतले. आपण या कोथिंबीरला फक्त पानं घेतलेत, काड्या घेतल्या नाहीत. पण असं कट करून घेऊ थोडं. आता हे आपण मिक्सरला काढून घेऊ. बीट एकदम बारीक पेस्ट करायची. थोडंसं पाणी टाकू याच्यात. थोडं पाणी टाकलं की मग पटकन पेस्ट तयार होते. आता हे आपण मिक्सरला काढू. आता आपण हे दोन्ही पीठ काढू. कोथिंबीर टाकून घेऊ. काड्या मुद्दाम घ्यायची. काय होतं मग पुरी अशी फुगत नाही. काड्या टाकल्या की मग पेस्ट टाकायची असल्या तर पेस्ट करून टाकायची. आता एक धने जिरे पावडर, ओवा आपण चोळून टाकू. स्वाद चांगला येतो. मीठ, तीळ आपण अर्धे तीळ टाकणार आहे, अर्धे वरून लावायला. अद्रक लसणची पेस्ट, हळद, मिरची पावडर आणि आपली ही बीटची पेस्ट. याच्यात आपण अगोदर हे चांगलं एकत्र करून घेऊ. याच्यात आपण अर्धा चमचा साखर टाकू. आपण आणखी थोडंसं अर्धी वाटी पीठ वाढवले. आता हे आपण काढून घेऊ त्याच्यात पेस्ट. हे आपण चांगलं मळून घेऊ. पाण्याची गरज लागली तरच पाणी टाकायचं, नाही तर याच्यातच मळून घेऊ. थोडंसं आपण याच्यात पाणी टाकले. भांड्यात थोडं पाणी टाकलं. याच्यात जास्त पातळ नाही करायचं. चला, आपला आता घट्ट गोंडा चांगला मळून झालाय. आता आपण तेल तापायला ठेवू आणि करायला सुरुवात करू. पण आता याला तेल लावून लाटणार आहे. त्याच्यात अगोदर आपण असं तीळ टाकू पोळपाटावर. त्याच्यावर वरच्या बाजूने पण तीळ टाकू. आपण आता लाटून घेऊ. अशा पुऱ्या डब्यात न्यायला, लेकरांना शाळेत जायला, असे कामाला डब्यात द्यायला, अशा सकाळी सकाळी नाश्त्याला असे पुऱ्या हेल्दी आणि टेस्टी. आपण हे कट करून घेऊ. लसूण छोट्या छोट्या छान होते. आता शेवडी करायची. आपण तेल तापायला ठेवले, आपण त्याच्यात टाकून घेऊ. आपण अशाच बाकी सगळ्या पुऱ्या तळून घेऊ. आपल्या आता पुऱ्या
तळून झाल्या, आपण सर्व करू आता. चला आता आपण सर्व करू. चला तर मग आपले किचन आईच्या मधली बीट पुरी तयार झाली. अशी करून पहा, खा, लाईक करा, शेअर करा. चला मग भेटू पुढच्या रेसिपीला. थँक्यू.